गडी बाद एक धाव. आशिष नारायण आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आपण निखिल कडके आणि दुसरीकडे पाहतोय फ्रेश पाटील. निखिल कडके आणि फ्रेश पाटील बघा दोन आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. दोन्ही खेळाडूंना मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. तर आशिष नारायण याही खेळाडूनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. या खेळाडूला देखील भरपूर असा दांडगा अनुभव या मैदानाचा. अनेक स्पर्धा खेळला या मैदानावरती. आणि आज जर पाहिलं आशिष नारायण पुन्हा एकदा श्री गणेश संघासाठी सलामीचा या ठिकाणी गोलंदाजाची भूमिका आता बजावताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय फ्रेश पाटील. निखिल कडके पाहायला ज्यांनी एक धाव काढून स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलं. फ्रेश पाटील कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या डावाला आकार देतील. श्री गणेश संघाला देखील जिंकायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच आर्यन संघाला देखील जिंकायचं आहे. जिंकायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती लढावं लागेल. आणि लढला गेला जाणार का? होय, मैदानावरती हिम्मत दाखवली आहे. सांगतोय ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. डीचे थँक्यू. बघा डीजे देखील सांगतायत काय सांगू या दोघांची गोष्ट. आणि पुन्हा एकदा सांगतात प्रेश पाटील देखील सांगतायत आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आणि प्रेश पाटीलचा विषय देखील हार्ड आहे. तो मैदानावरती आल्याबरोबर षटकारानिशी आपलं स्वतःचं खातं खुलं करतोय आणि संघाला घेऊन जातोय 7 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या थॉलो प्रो मध्ये वाह काय कमबॅक केलाय. जिथे षटकार तदनंतर डॉट हे कमबॅक पाहायला मिळत आहे. हा अनुभव पाहायला मिळतोय. आशिष नारायण आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकांचा खेळ पहिला चालू आहे. चेंडूंचा खेळ संपलाय जवळपास 3. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी हाणामारीचं षटक आहे. आणि या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू फेकलाय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये देखील चेंडू जाताना पाहायला मिळाला होता. परत पूर्वी आपण पाहतोय पंचांचा इशारा अद्याप लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र 8. पाहायचंय गोलंदाज की फलंदाज कोण कोणाची लावणार वाट. कारण धावसंख्या देखील झाली 8. गोलंदाज आशिष नारायण आपण पाहतो. निखिल कडके यांना ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. अजितचा चेंडू ओ हो 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 निखिल कडकेने लावली आहे वाट. सांगतोय हा चेंडू कडक कडक कडक. निखिल कडकेचा षटकार. निखिल या ठिकाणी आता मात्र ते देखील रुद्ररूप धारण करतात. अगदी एकानं वात पेटवावी आणि दुसऱ्यानं त्या वातेचं प्रज्वलन करावं. प्रज्वल देखील या ठिकाणी फटकेबाजी करतोय. आणि निखिल देखील अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत आणखीन एक घणाघाती पहार. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्किंग झोन मध्ये 6 धावन करता.
धावगती जर पाहिली तर आता मात्र सपाटाने वाढती आहे. धावगती जर पाहिली तर तब्बल 20 या धावसंख्येवरती संघ जाऊन थांबलाय. तो अर्थातच साई कृपा आर्यन्स हा 11 संघ आपण पाहतोय. या षटकामध्ये आपल्याला तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले आणि संघाची एकूण धावसंख्या 20, बिन गडीबात 20. पहा अगदी डावाची सुरुवात कशा पद्धतीने केली आहे. असं म्हटलं जातं ना, इमारतीचा पाया जर तुमचा अगदी चांगल्या पद्धतीने भक्कम असेल ना, इमारत देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीनं सुरक्षितरित्या या ठिकाणी उभारी राहू शकते. अगदी तशा पद्धतीनं सलामीचे आघाडीचे फलंदाज जर का तुमच्या आघाडीचे फलंदाज जर का चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाज करत असतील ना, तर निश्चितपणे येणाऱ्या सत्रामध्ये येणारे फलंदाज देखील तेवढेच आक्रमक आणि शैलीदार फलंदाजी करत असतात. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 21, षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. कैलास स्वतः संघनायक आहेत, स्वतः लीड करतात या संघाला आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 21 ही धावसंख्या पाहतोय. प्रेश पाटील यांना आपण स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत तर गोलंदाजी करत असताना आता मात्र लेग स्टिकवरती टाकला आहे चेंडू. पंचांकडे दाद जरूर मागितली आहे, परंतु बघायचं या चेंडूवरती नेमकं असेल तरी काय. येट्स पंच इशारा करतायत, इट्स अ कॉल. वाईट 1+1 अशा 2 धावा आहेत आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. 23 लॉस फॉर 0 विकेट. बघा 23 धावा झालेत. चला वेळ घेऊ नका पंचांवरती दबाव तंत्राचा वापर करू नका, कारण पंच हे सामन्याचे मुख्य केंद्रबिंदू असतात. अगदी समालोचन करत असताना प्रवीण सर आपण सांगत असतो की पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. अगदी ज्याला जे जमलं ना तोच मोठा खेळाडू आपण होताना पाहायला मिळतो. अगदी सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील आपण पाहिलं कित्येक वेळा या ठिकाणी आऊट नसताना, परंतु पंचांच्या एका निर्णयामुळं त्यांना मैदान सोडावं लागलं. अगदी तशा पंचांच्या निर्णयाचा सन्मान करता देखील येणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हेच नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. आता मात्र निखिल कडके या ठिकाणी करतायत काय. हो येस, पहिला झटका बसलाय, पहिला हादरा. निखिल कडके बॅक टू डग आउट. कैलास या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अगदी आघाडीच्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवतो आहे जरूर, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी आणखीन एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानावरता आलाय जरूर. त्याचं नाव आहे सागर सुतार. सागर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय ओ काय चेंडू फेकलाय. अगदी टप्प्या पडल्यानंतर देखील चेंडूने थोडीशी गिरकी देखील घेतली. ही गोलंदाजाची खासियत राहिली आहे. काय गोलंदाजी करतायत कैलास. अद्याप अजून एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडत होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये होतंय काय, जिथे तुम्हाला डॉट विकेट डॉट चेंडू पाहायला मिळतात. ही तर खासियत राहिली आहे कैलास जाधव यांची. मी संघनायक का आहे याचं उदाहरण देखील दाखवतायत. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी करता. ओ यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या 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 गोल केल्यात. फलंदाज बॅक टू टेक आउट.
जर तुम्हाला इतरांचं नेतृत्व करायचं असेल ना तर प्रथम स्वतःचं नेतृत्व करायला शिकणं गरजेचं असतं. अगदी इफ यू वॉन्ट टू लीड अदर्स लर्न टू लीड युअर सेल्फ फर्स्ट. अगदी तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचं नेतृत्व करता येणं गरजेचं आहे. आणि अगदी नेतृत्व करताना देखील पाहायला मिळतात कैलास जाधव काय गोलंदाजी करतायत. अगदी विकेट 2 मिळवल्या. धावगती जर पाहिली तर 23 आहे. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. परंतु पहा आउटसाइड द आउट स्टंप थोडासा विकेट पासून थोडंसं दूर ठेवलं जात आहे. ही तर कमबॅक राहिलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. षटकांचा खेळ संपला. जवळपास 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा यस सॉरी 4 चेंडू झालेत. 4 वाईड आहे. तदनंतर हा सेकंड वाईड आहे. येस येस हा विकेट डॉट आहे. पहिले दोन्ही चेंडू ठीक आहे ओके. आम्हाला देखील कधी कधी पाहावं लागतं तुमचं लक्ष आहे का. इट्स अ जोक. बरं असं काही नाही आहे. चुका हा होता. चुकतो तो माणूस काय. येस तर पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे कैलास आता मात्र या ठिकाणी बघायचं विकेट होईल का. संधी मिळाली होती जरूर पण तू संधी गमावली आहे. कैलास थोडेसे नाराज आहेत परंतु क्षेत्ररक्षणाला आता मात्र या चुका वरती पांघरून घालावं लागेल. धावगती थोडीशी हलती राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या 24. षटक क्रमांक दुसरं चालू असताना आपण पाहतोय. पहाणा पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तब्बल 20 धावा आल्या होत्या परंतु तदनंतर पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः या धाव्यांना अंकुश लावण्याचं काम केलं आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती पाहतोय डीजे कंस्ट्रक्शनचे सर्वा अर्थातच दिनकरजी पोपेड साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर म्हटलं तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची खरी ओळख आहे. दिनकर दादांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे कैलास गोलंदाजी करतायत. आता मात्र या ठिकाणी फटका तर चांगला सजवला अलॉंग द कारफीट जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चिमटीची उचल करतोय. फेकी देखील केली आणि एका धावेत समाधान मानावं लागलं. षटकांचा खेळ संपला. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 2 गडी बाद 25. धावगती जर पाहिली तर 2 गडी बाद 25 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाहायला मिळत होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्वतः संघनायक आले कैलास जाधव आणि त्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि 2 महत्वशील मोहरे देखील गारद केले. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये वर्णी लागली आहे रोशन या गोलंदाजांची. बघायचं रोशन कशा स्वरूपानं गोलंदाजी करतायत. कामोटे यांकडून मारणा करण्यासाठी सज्ज होत आहेत जरूर परंतु ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतात. अगदी सलामीवीर फलंदाज म्हणून फ्रेश पाटील आपण पाहतोय. तर दुसरीकडे पाहतोय विष्णू चुकले. बघा हा देखील संघ तेवढा ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साई कृपा आर्यन्स हा संघ. तर रोशन गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. फ्रेश साठी चेंडू फेकला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये.
थोडीशी घाई केली जातीये, अति घाई संकटात नाही. अगदी थोडंसं घाई आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. तिथे 2 धावा देखील पाहायला मिळाल्या आणि 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 27 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेत. कारण दुसऱ्या षटकामध्ये तर मी म्हणेन कैलास यांनी या सामन्याला कलाटणी तर दिली आहे, परंतु 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. ओ काय चेंडू फेकला, अगदी वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. वाह, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. कारण रोशनचा जर विचार केला नवोदित आहे, यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, परंतु तरी देखील या मैदानावरती मला काहीतरी करायचंय, माझी एक वेगळी छाप निर्माण करायची आहे आणि तो छाप टाकण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 28. षटक क्रमांक 3 चालू असताना रोशन यांचं विष्णू बिचुकले तरी असो रोशन उतेकर अगदी पहा त्याचे पिताश्री देखील या ठिकाणी व्यासपीठावरती बसून त्याचा खेळ पाहत आहेत. ओ चांगला चेंडू फेकलाय, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर, अगदी गावाकडे आम्ही म्हणतो भुंदा यॉर्कर, आणि अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू फेकलाय. काय गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक 3 चालू असताना पहिले 3 चेंडू अतिशय चांगले या ठिकाणी फेकलेत. अजून देखील एखादा षटकार एखादा चौकार लागू दिला नाहीये, कारण 2 असे फलंदाज मैदानावरती आहेत ना, जर का यांच्या पट्ट्यामध्ये चेंडू आले ना तर त्यांना अस्मान दाखवू शकतील. एवढे ताकदवर खेळाडू आपण पाहतोय, पण या ताकदवर खेळाडूंना देखील शांत ठेवलाय, अजून देखील शांत आहेत. 1 धाव तर मिळाली आहे, एका धावे समाधान मानावं लागतंय. वाह, काय फेकी केली या क्षेत्ररक्षकानं, अगदी सरळ हाताने सरळ फेकी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या 30. षटकात चला या ठिकाणी रोशन तर गोलंदाजी करतायत. 30 धावा 3रं षटक चालू असताना आपण पाहतोय विष्णू बिचुकले अजून देखील शांत पाहायला मिळत आहेत, परंतु पहा विष्णू बिचुकलेला देखील शांत ठेवलाय. काय गोलंदाजी करतायत, कधी अकू टप्प्याची गोलंदाजी, कधी एखादा फास्ट चेंडू, तर कधी एखादा एकदम स्लो प्रतीचा चेंडू, आणि हे तर तुमची ओळख आहे, हे तर तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. आणि अगदी तशा स्वरूपाची गोलंदाजी करायला पाहायला मिळते रोशन उतेकर यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू विविधता पाहायला मिळते, अगदी चेंज ऑफ स्पेस देखील पाहायला मिळाले. काय गोलंदाजी करतायत रोशन उतेकर, विष्णू बिचुकले. ओ पुन्हा एकदा फक्त चेंडूला पाहत राहतील, अगदी बघायचं या चेंडू असेल कसा. होय, हा चेंडू आहे डॉट, कारण हा चेंडू गेला विकेटवरून. षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्यामध्ये 30. चला यानंतर मी विनंती करतो संघर्ष बी संघाचे संघनायक आणि परेश एलेवन संघाचे संघनायक, चला दोन्ही संघनायकाचं आम्ही लक्ष वेधतोय. यानंतरची शेवटची लढत असेल, दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. संघर्ष बी संघाचे संघनायक, चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. आणि परेश एलेवन संघाचे संघनायक, चला आपण देखील इमिजिएटली या ठिकाणी आमच्या मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे, आमच्या आयोजकांची संपर्क साधायचा आहे. श्री गणेश बनाम साई कृपा आर्यन्स, बघायचंय कोणता संघ या ठिकाणी विजय संपादित करेल. चला वेळ घेतला गेला जातो मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही विनंती करतो वेळ या ठिकाणी घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 5. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 3 षटकामागे फक्त आणि फक्त 30 धावा. कमबॅक काय असतं हे दाखवलं श्री गणेश या संघानं. आता मात्र शेवटचं षटक, स्लॉक षटक, हाणामारीचं षटक, आणि षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा स्वतः संघनायक अगदी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेत असताना कैलास जाधव
LIJ इकडून मारा करतायत. प्रयेश पाटील आघाडीचे फलंदाज आहेत, सलामीवीर आहेत, परंतु काही षटकं ते शांत पाहायला मिळालेत. परंतु पुन्हा एकदा पहा वायडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कैलास जाधव यांची खासियत राहिली आहे बोटाच्या सहाय्याने या ठिकाणी चेंडू वळवण्याची किमया लीलया या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी करतायत. चेंडू डॉट पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या 30, धावसंख्या आहे त्याच जागेवर स्थिरवते. श्री गणेश संघाला देखील जिंकायचं आहे, कारण ही आघाडीची ही स्पर्धा मानाची आहे. अगदी या पर्वाला आत्ता नुकतीच सुरुवात झाली आहे आणि आम्हाला सुरुवातीच्या स्पर्धेमध्ये आमचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. त्याच्यासाठी चाललेले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. परंतु पा फ्रेशर 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 या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना, अटॅक इज बेस्ट डिफेन्स. जर का तुम्हाला प्रतिस्पर्धी गोलंदाजापासून स्वतःचं आत्मसंरक्षण करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती अटॅक करावा लागेल. परंतु तो देखील प्रयत्न फसताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त एक धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या 31, लॉस फॉर 2 विकेट. 31 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील परिवर्तन केलं जात आहे. अगदी एक फलंदाज डावखुऱ्या फरतीचा, एक फलंदाज उजव्या फरतीचा पाहायला मिळतोय. त्याच्यामुळं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील कसरत या ठिकाणी करावी लागते. परंतु गोलंदाज कैलास काय गोलंदाजी करा, चुकी केली आहे कैलासनं, परंतु बघायचंय एनिमेशन देता आलं नाहीये. परंतु प्रयत्न काय जबरदस्त होते. अफलातून लाजवाब. वाह, टाळ्या वाजवण्यास मित्रांनो काय हरकत आहे या क्षेत्ररक्षकासाठी. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी तब्बल 5 धावा वाचवल्यात. प्रयत्न तर जिकरीचे होते आणि तुम्हाला प्रयत्न हे जिकरीचेच करावे लागतील. आणि काय जबरदस्त प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नार्थी यश, आणि हे यश निश्चितपणे मिळणार. तर यस या चेंडूवरती एक आहे ना 32 धावा. यस, थँक्यू. तर 32 धावा झालेत. परंतु मित्रांनो या जेलसाठी पहा प्रतिस्पर्धी संघातील अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक प्रतीक ठाकूर या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक देतात. हे क्रिकेट आहे. म्हणजे आम्ही कित्येक वेळा म्हणतो क्रिकेट तर तुम्हाला चांगलं खेळायचं असेल ना तर निश्चित ते तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. इट्स कॉल वाईट. यस, पंचांनी इशारा तर केलाय वाईट. एक धावेनं भर पडतीये. संघाची एकूण धावसंख्या 33. षटक क्रमांक 4 चालू असताना काय गोलंदाजी केली जाते, काय क्षेत्ररक्षण केलं जातं आहे हे क्रिकेटमध्ये तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. फक्त षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. तुम्हाला मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण, तुम्हाला मैदानावरती तुम्हाला स्वतःचं 100% योगदान द्यावं लागेल. त्यामुळे क्रिकेट या ठिकाणी खेळ खेळला जातो. परंतु हवेमध्ये चेंडू आहे. अजित कामटे या ठिकाणी पाहतोय, क्षेत्ररक्षक बनलाय फक्त दर्शक. चेंडू गेलाय. या काही षटकारांची गरज देखील असेल साई कृपा आर्यन्सच्या संघाला. 2 चेंडू राहिले, त्यापैकी किमान एखादा षटकार खेचला जाईल का. पंच पाहतायत. इट्स कॉल वाईट. आता मात्र लाईन भरकटताना पाहायला मिळते. आता मात्र मेन लाईन सोडून हार्बर लाईन आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी धावगती आता मात्र वाढली जातीये. संघाची एकूण धावसंख्या 40 ही धावसंख्या पाहतोय.
षटक क्रमांक 14 जिथे तुम्ही काही सुरुवातीचे चेंडू चांगले फेकतायत तदनंतर कुठेतरी डिप्रेशनमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कैलास कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळाले आणि कुठेतरी लयबद्ध गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळत आहेत. कैलास गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. फ्रेश आता मात्र पयतचा फटका फसलाय की काय जिथे 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू नो मॅच लँड मध्ये आदळलाय जिथे चेंडू डेथ केलाय. एकच धाव असेल. यस तर यस एकच धाव असेल. एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या 41. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी या ठिकाणी कैलास जाधव या ठिकाणी तयार होतीलच. परंतु तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करतोय यानंतरची लढत या लढतीतील दोन्ही संघनायकां संघर्षपी संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. मी विनंती करेल परेश इलेव्हन संघाचे संघनायक चला परेश इलेव्हन संघाचे संघनायक किसन असतील कुमार गणेश खानावकर स्वतः. आता मात्र या फटका आहे मोठा संघाला धोका आणि बिंदास ठोका हा ठोकलाय विष्णू बिचुकलीच्या माध्यमातून निघलेला हा घणाघाती षटकार.
इकडे एक आव्हानात्मक आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे आणि आव्हान गाठत असताना अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आणि जोडी ना मित्रांनो कणबोलीचं भविष्य आहे, युवा टॅलेंट आहे आणि या युवा टॅलेंटला जर मैदानावरती काहीतरी वेगळं करायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला इथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. एकदा अस्तित्व निर्माण झालं ना या जगामध्ये जगण्याचा रुबाब हा देखील खूप वेगळा असतो. तो रुबाब जर का तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. परंतु होतंय काय, डॉट चेंडू आलाय, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक आणि तिसऱ्या चेंडूवरती डॉट, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवतो आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. आता मात्र यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट, दांड्या गोल, घरचा रस्ता, आले भरत गेले परत, डीचे वरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु होत आहे काय, जिथे अजित कामटेला चेंडू समजला देखील नाहीये, मारला वाशीला आणि गेला काशीला. आणखीन एक फलंदाज आउट.
अगदी थोडीशी विकट अवस्था जरूर झाली श्री गणेश या संघाची, परंतु जर पाहिलं तर एक भलं मोठं आव्हान गाठत असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय संघ. 2 गडी बाद फक्त 7 धावा दुसरं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत आयुष. आयुष बघायचं कशा पद्धतीनं गोलंदाजी करतायत, कारण आयुषची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. अगदी त्याच्या इन्स्टा पेजवरती आम्ही त्याचे काही शॉर्ट्स व्हिडिओ पाहिले, खूप चांगले आणि देखणी, आणि त्याची चेंडू फेकण्याची जी पद्धत आहे अगदी बोटाच्या साह्यानं कधी चेंडू वळवणं, कधी यस डेफिनेटली पहिल्या मॅचमध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. यस टप्पा पडल्यानंतर पहा ना गरकन गिरकी घेतो चेंडू, ही तर खासियत आहे. कारण इन्स्टाच्या पेजवरती आम्ही याची प्रत्येक व्हिडिओ पाहतो. जबरदस्त चेंडू आहे, आम्ही त्याची देखील फॅन आहोत. आणि तो गोलंदाजी काय करतोय अगदी चातुर्यपूर्वक, चाणक्य बुद्धीची गोलंदाजी. पहा टप्पा येतोय कुठे, जातोय कुठं, अगदी आउट स्विंग देखील झाला आणि त्याची ती किमया पुढे एकदा पार पडताना आउट. ते अर्थातच क्षेत्ररक्षण करणं. अच्छा हो, आता मात्र आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा विकेट. एकूण धावसंख्या बऱ्याचशा कालावधीनंतर थोडीशी हलती राहिली आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आयुष्य आपण पाहतोय संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. 4था चेंडू आणि 45 धावां 39 धावांची गरज आहे. परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू परंतु थोडासा जास्तीच या ठिकाणी आउट स्विंग झालाय, जिथे पंचांनी हा स्वर्मारा घोषित केलाय. 1 धाव वाढते. संघाची एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आयुष्य पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. आता मात्र चेंडू थोडासा अतिरिक्त उचली घेतोय, जो फलंदाजाला चेंडू समजला देखील नाहीये. धावगती आहे 10. षटक क्रमांक 2 चालू असताना श्री गणेश संघ कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करताना पाहायला मिळत नाहीये. परंतु पहा, जसा चेंडू बॅटला ब्रश होतोय ना, तसा चेंडू देखील गरकन फिरतोय. इतकी चांगली गोलंदाजी आयुष्यांची पाहायला मिळते. षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4 गडी बाद 11 धावा. इरादे रोज बनते हैं और बन के टूट भी जाते हैं.
इरादे रोज बनते हैं और बन के टूट भी जाते हैं. शिरडी वही आते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. खरं तर या साई कृपा आर्यन्स या संघावरती साई कृपा साईबाबांची कृपा दृष्टी आहे की काय असं वाटतंय. कारण आज या हंगामाला सुरुवात झाली. पहिला सामना जिंकला, दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले आणि काय खेळ अद्याप देखील साकारला या टीमनं. कौतुक करावं लागेल. वा, काय गोलंदाजी करतायत रितेश. आलेत गोलंदाजीसाठी. जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते. एका धावानं संघाची एकूण रणसंख्या 12 धावा. अगदी नांगे टाकल्याप्रमाणे श्री गणेश संघ आपण पाहतोय. पण काही हरकत नाही आहे, कारण क्रिकेट आहे. जिथे हार आणि जीत हे निश्चितच असते. कोणाला तरी एकाला जिंकायचं असतं आणि कोणाला एकाला तरी हारायचंच असतं. हे तरी क्रिकेट आहे. आणि हे क्रिकेटचं रणयुद्ध हे कुरुक्षेत्र, चेंडू फळीचं कुरुक्षेत्र असं आपण पाहतोय. महासंग्रामाला सुरुवात झाली आहे कळंबोलीकरांनो. या महासंग्रामाला यायला विसरू नका, कारण या महासंग्रामाचा शुभारंभ आज झाला आहे. जवळपास 2 ते 3 महिना हा महासंग्राम चालणार आहे. त्यामुळं आजचा दिवस, उद्याचा दिवस निखळ मनोरंजन, शनिवारचा दिवस, रविवारचा दिवस निखळ मनोरंजन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. अगदी शनिवारी आणि रविवारच्या दिवशी याच मैदानावरती, अर्थातच शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण संकुलनावरती. रेस धावगती पाहतोय आपण. 14 धावा झाले. षटक क्रमांक 3 चालू असताना रितेश यांचं. खरं तर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या पूर्वार्धामध्ये 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. बघा, युवा टॅलेंटेड श्री गणेश संघामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु फटका तर चांगला सजवलाय. बघायचा, जिथे झेल सोडलाय. काही हरकत नाही आहे. अगदी नीडसा अंदाज बांधता आला नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा रितेश आपण पाहतोय. अगदी याही देखील खेळाडूनं हे मैदान अगदी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीच्या काळामध्ये गाजवलं आहे. अगदी पाहिलं KPLचं पर्व, तिथे देखील हा खेळाडू चांगलं खेळत होता. पाठीमागच्या काही कालखंडामध्ये देखील ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलं आहे. तो रितेश यादव आपण पाहतोय. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत रोशन उतेकर आपण पाहतोय. आता मात्र या चेंडूमध्ये देखील फक्त हवा भरली आहे. अंतर आणि उंचीमध्ये फरक आहे. फलंदाज आउट. तर यस आपण पाहतोय 3रं षटक रितेश यांचं चालू असताना आपण पाहतोय. तर यस आपण पाहतोय आयुष यांची पुन्हा एकदा वर्णी गोलंदाजीसाठी लागली आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. 6 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय आणि या गिरकीनं फिरकी देखील घेतली आहे फलंदाजांची. कारण फलंदाजांना समजत देखील नाहीये चेंडूचा टप्पा पडतोय कुठं, जातोय कुठं. एवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र या ठिकाणी फटका मी म्हणेल चांगला सजवलाय. थोडासा उशीर झालाय, कारण या फटक्यानं फक्त विजयाचं अंतर कमी होणार आहे. याच्या व्यतिरिक्त मला तर वाटतं अवघड आहे श्री गणेश संघासाठी. ठीक आहे.
येस यस बघा छत्रपती शिवाजी महाराजांची धून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे शिवाजी महाराजांची एक शिकवण देखील आपल्याला भरपूर काही सांगून जाते. राज्य छोटंसं का असाना पण स्वतःचं असावं. आणि अगदी डी जे ऑपरेटर देखीलला माहिती आहे अगदी परफेक्ट टायमिंग साजवून या ठिकाणी हे गाणे देखील वाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण तोच एकमेव राजा होता तो रयतेसाठी जगला. एकमेव तो योद्धा होता जो अन्यायाविरुद्ध लढला होता. आणि एक जो नेता होता तो लोकहितासाठी झटला होता. आणि एक असामान्य माणूस ज्यानं गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. आणि या स्वराज्याच्या अर्थातच याच मैदानावरती आपण पाहतोय अर्थातच शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावर पाहतोय हा क्रिकेटचा महासंग्राम. आणि या मैदानाचं नाव देखील पाहणं किती सुंदर आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन. तर हे या सामन्यामध्ये बघतो औपचारिकता बाकी आहे. मॅच इज बोरिंग नॉट इंटरेस्ट. काही मजा नाही आहे. मॅच इज बोरिंग आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट पाहायला मिळत नाही आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. आयुष पुन्हा एकदा गोलंसाठी तयार होत आहे काय. चला वेळ घेतला जातोय आयुष. आता मात्र तुम्हाला सरळ चेंडू फेकावे लागतील. सामना तर जवळपास आवाक्यामध्ये कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज सूर्योदयाची आणि सूर्यास्ताच्या वेळेमध्ये खूप बदल आहे मित्रांनो. सूर्योदय आणि सूर्यास्त तर पाहिले तर जवळपास 5:45 पूर्ण अंधार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सातत्यानं आमचे आयोजक तुम्हाला विनंती करत आहेत जिथे तुम्हाला खराच तुमचा खेळ दाखवा तिथे दाखवा. जिथे टाइमपास दाखवायचा आहे तिथे दाखवा. थोडं सहकार्याची भूमिका ठेवा. लवकरात लवकर सामना कसा संपेल याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. चला काही मोजक्या चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तर यस तर थँक्यू सो मच. विजयावरती शिक्कामोर्तब केला. विजेता संघाचं अभिनंदन. या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याबद्दल श्री गणेश संघाचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पुढील सामन्याकडे जाण्यापूर्वी विनंती करतोय अर्थातच यानंतरच्या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत राहा ऐकत राहा एक पाऊल पुढे. अर्थातच काळभैरव चषक 2025ची स्पर्धा तुमच्या डोळ्यांनी पहा. प्रवीण अर्जुन सर यांच्या आवाजामध्ये पाहत राहा.